नमस्कार. आपण नेहमी ऐकतो की ग्रीन टी प्या किंवा हळद खा कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात. पण ही अँटीऑक्सिडंट शक्ती म्हणजे नक्की काय आणि ती मोजतात कशी? आज आपण बरोबर हेच बघणार आहोत. आपण DPPH असे नावाची एक जबरदस्त टेक्निक समजून घेणार आहोत. विशेषतः नॅनो पार्टिकल्स सारख्या हायटेक मटेरियलमध्ये असलेली अँटीऑक्सिडंट ताकद कशी मोजली जाते ते आपण पाहू. तर चला सुरू करूया हा इंटरेस्टिंग वैज्ञानिक प्रवास. बरं, तर आजच्या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण मूळ समस्या समजून घेऊ, रॅडिकल्स आणि ऑक्सिडेशन. मग DPPHचं तत्व काय आहे ते पाहू. त्यानंतर प्रत्यक्ष प्रयोग कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती घेऊ. मग जे रिझल्ट्स मिळतील त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते बघू आणि शेवटी या सगळ्याचा उपयोग कुठे होतो हे जाणून घेऊ. ओके, तर सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. ही टेस्ट का महत्त्वाची आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी प्रॉब्लेम काय आहे हे बघावं लागेल. आणि तो प्रॉब्लेम आहे फ्री रॅडिकल्स आणि ऑक्सिडेशन. फ्री रॅडिकल म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर तो एक असा रेणू आहे ज्याच्याकडे एकटा जोडीदार नसलेला इलेक्ट्रॉन असतो आणि याचमुळे तो प्रचंड अस्थिर असतो, अगदी बेचैन. स्वतःला स्थिर करण्यासाठी तो मग आजूबाजूच्या बिचाऱ्या हेल्दी रेणूंवर हल्ला करून त्यांचा इलेक्ट्रॉन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि इथूनच एका धोकादायक साखळीची सुरुवात होते. विचार करा, एका फ्री रॅडिकलने एका चांगल्या रेणूमधून इलेक्ट्रॉन चोरला. आता तो रॅडिकल तर शांत झाला, पण तो चांगला रेणू स्वतःच एक नवीन फ्री रॅडिकल बनला आणि मग तो दुसऱ्याला त्रास देणार. ही एक न थांबणारी साखळी आहे ज्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो आणि याचमुळे आपल्या शरीरातल्या पेशींना नुकसान पोहोचतं. मग या चेन रिॲक्शनला थांबवणार कोण? तर इथे एंट्री होते आपल्या हिरोची, अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे असे सुपरहिरोज जे स्वतःचा एक इलेक्ट्रॉन त्या अस्थिर फ्री रॅडिकलला अगदी सहजपणे दान करतात. जसा इलेक्ट्रॉन मिळाला की तो फ्री रॅडिकल शांत होतो, स्थिर होतो आणि ती नुकसानीची साखळी तिथेच तुटते. प्रॉब्लेम सॉल्व्ह. तर आता आपल्याला प्रॉब्लेम काय आहे आणि सोल्युशन काय आहे हे दोन्ही कळलंय. आता आपण त्या टूलबद्दल बोलूया जे ही अँटीऑक्सिडंट शक्ती मोजण्यासाठी वापरलं जातं आणि ते टूल आहे DPPH. DPPH त्याचं पूर्ण नाव खूप मोठं आहे, पण आपल्याला ते लक्षात ठेवायची गरज नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे DPPH स्वतः एक फ्री रॅडिकल आहे, पण हा एक चांगला मुलगा आहे. तो लॅबमध्ये खूप स्थिर असतो आणि त्याची खास ओळख म्हणजे त्याचा गडद जांभळा रंग. हा रंगच आपल्या सगळ्या प्रयोगाचा बेस आहे. तर जेव्हा हा DPPH त्याच्या रॅडिकल फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्याचं सोल्युशन गडद जांभळ्या रंगाचं दिसतं. आणि जर आपण हे सोल्युशन एका खास मशीनमध्ये म्हणजे स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये ठेवलं तर ते 517 नॅनोमीटर वेव्हलेंथवर सगळ्यात जास्त लाईट शोषून घेतं. म्हणजे त्याचा ॲब्झॉर्बन्स खूप जास्त असतो. आणि आता येतो खरा मॅजिक मोमेंट. जेव्हा आपण ह्या जांभळ्या DPPH सोल्युशनमध्ये एखादा अँटीऑक्सिडंट टाकतो तेव्हा तो अँटीऑक्सिडंट DPPHला एक इलेक्ट्रॉन देतो. आणि काय होतं? DPPHचा रॅडिकलपणा संपतो, तो स्थिर होतो. आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे त्याचा गडद जांभळा रंग नाहीसा होऊन तो पिवळा किंवा अगदी रंगहीन होतो. याचाच अर्थ त्याचा ॲब्झॉर्बन्स कमी होतो. हा रंगातला बदल जेवढा जास्त तेवढी अँटीऑक्सिडंट शक्ती जास्त. सोपा आहे की नाही? चला आता थिअरी बस. आता बघूया की लॅबमध्ये ही टेस्ट ॲक्च्युली करतात कशी. स्टेप बाय स्टेप प्रोटोकॉल समजून घेऊया. तर बघा, यात मुख्य 4 स्टेप्स आहेत. पहिली, आपल्याला लागणारे सोल्युशन्स तयार करायचे. दुसरी, आपला सॅम्पल आणि DPPH एकत्र मिक्स करायचं. तिसरी, त्याला थोडा वेळ अंधारात ठेवायचं, ज्याला इन्क्युबेशन म्हणतात. आणि चौथी, फायनली मशीनमध्ये ॲब्झॉर्बन्स मोजायचा. ओके, तर प्रयोगासाठी आपल्याला काय काय लागेल? सगळ्यात आधी आपलं मेन रिएजंट 0.1 मिलीमोलर DPPH सोल्युशन जे मिथेनॉलमध्ये बनवलेलं असतं. मग ज्या नॅनो पार्टिकलची टेस्ट करायची आहे त्याचा स्टॉक सोल्युशन साधारणपणे 1 mg/ml. आणि तिसरं, या स्टॉक सोल्युशनपासून आपण वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशन्सची म्हणजे कमी जास्त तीव्रतेची सोल्युशन्स बनवतो, जसं की 10, 20, 50 μg/ml. यामुळे आपल्याला कळतं की किती कॉन्सन्ट्रेशनवर किती परिणाम होतोय. आता रिॲक्शन कशी करायची ते बघू. एका टेस्ट ट्यूबमध्ये 1 ml आपला नॅनो पार्टिकल सॅम्पल घ्या. त्याच्यावर 2 ml DPPH सोल्युशन टाका. आता याला छान मिक्स करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, याला 30 मिनिटांसाठी पूर्ण अंधारात ठेवून द्या. अंधारात का? कारण DPPH लाईट सेन्सिटिव्ह असतो. लाईट लागला तर तो आपोआप खराब होऊ शकतो आणि आपले रिझल्ट्स चुकीचे येतील. त्यामुळे अंधार खूप गरजेचा आहे.
आता मशीनमध्ये रीडिंग घेण्याआधी 3 महत्त्वाच्या ट्यूब्स तयार कराव्या लागतात. एक असतो ब्लँक, ज्यात फक्त सॉल्व्हेंट म्हणजे मिथेनॉल असतं. याने आपण मशीनला 0 वर सेट करतो. दुसरा असतो कंट्रोल, यात DPPH असतं पण आपला सॅम्पल नसतो. हा आपल्याला मॅक्सिमम ॲब्झॉर्बन्स दाखवतो, म्हणजे 100% जांभळा रंग. आणि तिसरा असतो आपला सॅम्पल, ज्यात DPPH आणि आपला नॅनो पार्टिकल दोन्ही असतं. याचंच रीडिंग आपल्याला सांगतं की अँटीऑक्सिडंट ॲक्टिव्हिटी किती आहे. हा प्रयोग करताना काही गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते, नाहीतर सगळी मेहनत वाया जाते. एक, जसं मी आधीच सांगितलं, लाईटपासून दूर राहा. दुसरं म्हणजे काही वेळा नॅनो पार्टिकल्समुळे सोल्युशन थोडं गढूळ होतं, ज्याला टर्बिडिटी म्हणतात. यामुळे चुकीचं रीडिंग येऊ शकतं. म्हणून प्रत्येक सॅम्पलसाठी एक एक्स्ट्रा ब्लँक लावायचा, ज्यात DPPH नसेल, फक्त नॅनो पार्टिकल आणि मिथेनॉल असेल. आणि तिसरी गोष्ट, नॅनो पार्टिकल्स एकमेकांना चिकटता कामा नयेत. त्यांचं डिस्पर्शन चांगलं हवं. ठीक आहे, प्रयोग झाला, मशीनने आपल्याला काही नंबर्स दिले. पण या नंबर्सचा अर्थ काय लावायचा? चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, कॅल्क्युलेशन्स. आपल्या सॅम्पलने किती टक्के रॅडिकल्सना शांत केलं हे काढण्यासाठी एक सोपं सूत्र आहे. बघा, A0 म्हणजे आपल्या कंट्रोलचं ॲब्झॉर्बन्स, म्हणजे सगळ्यात जास्त जांभळा रंग, आणि A म्हणजे आपल्या सॅम्पलचा ॲब्झॉर्बन्स. तर आपण कंट्रोलच्या ॲब्झॉर्बन्समधून सॅम्पलचा ॲब्झॉर्बन्स वजा करतो, या उत्तराला पुन्हा कंट्रोलच्या ॲब्झॉर्बन्सने भागतो आणि 100ने गुणतो. झालं, आपल्याला मिळतं पर्सेंटेज इनहिबिशन. पर्सेंटेज तर मिळालं. समजा एका सॅम्पलने 50 मायक्रोग्रामवर 70% इनहिबिशन दाखवलं. हे चांगलं आहे. पण 2 वेगवेगळ्या पदार्थांची ताकद नक्की कशी तुलणार? यासाठी आपल्याला एक स्टँडर्ड व्हॅल्यूची गरज आहे. ती कोणती? आणि ती स्टँडर्ड व्हॅल्यू आहे IC50. IC50 म्हणजे काय? तर 50% DPPH रॅडिकल्सना न्यूट्रल करण्यासाठी तुमच्या सॅम्पलचं किती कॉन्सन्ट्रेशन लागतं ती व्हॅल्यू. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, IC50 व्हॅल्यू जेवढी कमी, अँटीऑक्सिडंट ॲक्टिव्हिटी तेवढी जास्त. म्हणजे कमीत कमी सॅम्पलमध्ये जास्त काम. मग ही IC50 व्हॅल्यू काढायची कशी? खूप सोपं आहे. एक ग्राफ काढा. X ॲक्सिसवर घ्या कॉन्सन्ट्रेशन आणि Y ॲक्सिसवर घ्या पर्सेंटेज इनहिबिशन. तुम्हाला काही पॉइंट्स मिळतील. त्यातून जाणारी एक सरळ रेष काढा. आता त्या रेषेचे एक इक्वेशन मिळेल, Y = mx + c. या इक्वेशनमध्ये फक्त Yच्या जागी 50 टाका आणि Xची किंमत काढा. हा जो X येईल तोच तुमचा IC50. तर आता आपल्याला DPPH ॲसेबद्दल सगळं काही कळलं आहे. पण हे पूर्ण चित्र नाहीये. चला, थोडं झूम आउट करून बघूया की मोठ्या संदर्भात याचं काय महत्त्व आहे. बघा, अँटीऑक्सिडंट ॲक्टिव्हिटी मोजण्यासाठी फक्त DPPH ही एकच टेस्ट नाहीये. ABTS, FRAP अशा दुसऱ्याही टेस्ट्स आहेत. प्रत्येक टेस्टचं काम करायचं तत्त्व थोडं वेगळं असतं. त्यामुळे एखादा निष्कर्ष 100% खरा आहे सिद्ध करण्यासाठी चांगले संशोधक नेहमी 2-3 वेगवेगळ्या टेस्ट करून रिझल्ट्स कन्फर्म करतात. म्हणजे एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या अँगलने पाहण्यासारखं आहे हे. बरं, पण या सगळ्याचा आपल्याला काय फायदा? याचं ॲप्लिकेशन कुठे आहे? तर खूप ठिकाणी. प्रदूषित पाणी शुद्ध करण्यासाठी, नवीन मटेरियल बनवण्यासाठी म्हणजे फोटो कॅटालिसिसमध्ये, पर्यावरणातील घाण साफ करण्यासाठी, नवीन नॅनो मटेरियलच्या प्रॉपर्टीज समजून घेण्यासाठी, आणि हो, बायोमेडिकल क्षेत्रात म्हणजे नवीन औषधं शोधण्यासाठी सुद्धा ह्या संशोधनाचा प्रचंड उपयोग होतो. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी. आपण आज नॅनो टेक्नॉलॉजीच्या मदतीने रोज नवीन मटेरियल बनवत आहोत. तर विचार करा, भविष्यात येणाऱ्या मोठ्या आव्हानांना, मग ते पर्यावरण असो किंवा आरोग्य, सामोरं जाण्यासाठी आपण या मटेरियल्सच्या अँटीऑक्सिडंट शक्तीला अजून किती क्रिएटिव्ह पद्धतीने वापरू शकतो? याचं उत्तर आपल्याला आणि पुढच्या पिढीच्या संशोधकांना शोधायचं आहे.